नमस्कार, मी गंगाभिषण कांकर. विप्र फाउंडेशनच्या प्रदेश अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. विप्र फाउंडेशनचा राष्ट्रीय अधिवेशन राजस्थान येथील पुष्कर या ठिकाणी 15 मार्च रोजी संपन्न झाले. त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे. विप्र फाउंडेशनचे एकंदरीत काम काय आहे? विप्र फाउंडेशन ही राष्ट्रीय संस्था असून सर्व राजस्थानी ब्राह्मणांची ही देशभराची रजिस्टर्ड संस्था आहे. त्यामध्ये सगळ्या ब्राह्मण समाजाला एकत्र करण्याचं हे कार्य या विप्र फाउंडेशनच्या माध्यमातून होत असते. आपण आजपर्यंत कोणती समाजकार्य केलेलं आहे की ज्याकरून आपल्याला आज प्रदेशाध्यक्ष पद दिले? कुठल्या कार्याची दखल घेत आपले हे भेटलेलं पद भेटलेलं? तसं पाहिलं तर माझं सामाजिक कार्यामध्ये जी सुरुवात झालेली आहे ते मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. आद्यगौड विप्र समाजाचा मी सचिव म्हणून कार्य केलं. त्यानंतर राजस्थानी विप्र समाजाचा गेल्या 18 वर्षापासून मी सचिव म्हणून कार्य करतो. मारवाडी युवा मंच ही राष्ट्रीय संस्था आहे, त्याचा पण मी राष्ट्रीय पातळीपर्यंत कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कार्य केलेलं आहे. आणि सतत समाज कार्यामध्ये मी निरंतर आपल्याला वाहून घेतलेलं आहे. हे सगळं पाहता विप्र फाउंडेशननी मला ही प्रदेश अध्यक्षाची धुरा सोपवलेली आहे. विप्र फाउंडेशन मध्ये नांदेडचे काय पदाधिकारी आहेत कार्यरत? विप्र फाउंडेशन मध्ये नांदेडचे पदाधिकारी आहेत. आमच्या राजस्थानी विप्र समाजाचे अध्यक्ष रामकिशन दडूभाई पुरोहित हे राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणून त्यांना या ठिकाणून घेतलेलं आहे. तसेच अनेक सदस्य या विप्र फाउंडेशनचे सदस्य आहेत. राजकीय दृष्टिकोनातून आपली राजकीय भूमिका असते का सांगितलं? राजकीय भूमिका ही संघटनेची नसती. ही संघटनेची समाजासाठी ही संघटना आहे. राजकीय यामध्ये काही नसतो. तर आपले प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे, निश्चितच आपल्याची जिम्मेदारी वाढलेली आहे. त्या अनुषंगाने आपण समाजामध्ये काय कार्य करणार आहोत? विप्र फाउंडेशनचं जे बीजारोहण राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि तळागाळातील समाजापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे. विप्र फाउंडेशन जी काही योजना राबवत असते त्यामध्ये प्रमुखतः एक्सिलन्स विप्र एक्सिलन्स जी जयपूरला आम्ही नीट जेईटी या विद्यार्थ्यांच्या तयार करण्यासाठी त्या ठिकाणी छात्रावास उभारलेला आहे. ती सर्व सुविधा तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवणे, कन्यादान योजना ती तळागाळापर्यंत पोहोचवणे, आर्थिक सहयोगीकरण लाभ मिळण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचणे या विप्र फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा माझा मानस आहे. गावची तो विप्र फाउंडेशन किंवा तालुका तिथं विप्र फाउंडेशन अशी संकल्पना आपली किंवा आपण ती संघटना अशी हे करणार किंवा संघटनेचं जागा आपण तालुका पसरणार प्रयत्न असतील आपले? हो, त्यासाठी समाज संघटना ही गावोगावी झाली पाहिजे. गावोगावी तर झाल्यानंतरच या संघटनेचं मूळ जे आहे की समाजाच्या शेवटच्या तपापर्यंत ही योजना पोहोचली तरच सर्वांना याचा बेनिफिट मिळू शकतो. त्यामुळे गाव पातळीवर ही योजना आमचं नेण्याचा, संघटना नेण्याचा, पदाधिकारी स्थापन करण्याचा आमची योजना आहे.